वातावरणाची संरचना या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत। वातावरणाची संरचना पाहत असताना वातावरणाचा उभा विस्तार किंवा वातावरणाचे उभे वितरण पाहणे सुद्धा गरजेचं आहे। वातावरणाचा उभा विस्तार किती उंचीपर्यंत आहे याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आढळत नाही, तरी परंतु वातावरणाच्या खालच्या थरासंबंधी गेल्या अनेक शतकापासून संशोधनाचे काम सुरू आहे। ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ टॅली यांनी 1714 मध्ये जगात पहिल्यांदा वातावरणाची उंची 75 किलोमीटर उंच आहे, किलोमीटर पर्यंत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। कधी सांगितले? 1714 मध्ये। किती उंची सांगितली आहे वातावरणाची? भूपृष्ठापासून वरच्या भागामध्ये 75 किलोमीटर पर्यंत असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। यानंतरच्या काळामध्ये मात्र सुधारणा होत गेली। विमान असेल, रेडिओ असेल, बलून असेल, रॉकेट असेल, ध्वनी असेल किंवा उपग्रहाच्या साहाय्याने आपण वातावरणाच्या थराचा अभ्यास करायला लागलो। कधीपासून? 1900 किंवा 20व्या शतकामध्ये। 20व्या शतकापासून ह्या सगळ्या साधनाचा आपण वापर करायला लागलो आणि त्यावेळेसपासून आपणाला वातावरणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची माहिती उपलब्ध झालेली आपल्याला दिसून येते आणि या उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे वातावरणामध्ये जवळपास 16,000 ते 29,000 किलोमीटर उंचीपर्यंतचा या ठिकाणी अभ्यास केला गेला। म्हणजे अवकाशामधला, कुठून? भूपृष्ठापासून वरच्या भागामधला 16,000 ते 29,000 पर्यंत किलोमीटरपर्यंतचा अभ्यास या ठिकाणी केला गेला। संशोधनाच्या अंती असं प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे असं या ठिकाणी लक्षात आलं की आपण वातावरणाच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना 2 विभाग त्यांनी पाडलेले आहेत। वातावरणाचे उभे विभाग आणि दुसरा भाग आहे रासायनिक घटनेच्या आधारे विभाजन। या पद्धतीनं वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास केला गेला। त्यामधला पहिला भाग आहे जो आज आपण पाहणार आहोत, तो आहे वातावरणाचे उभे वितरण किंवा उभे भाग। भूपृष्ठापासून वरच्या बाजूचा, उभे म्हणजे उंच जाणे आणि त्या ठिकाणचा अभ्यास करणे, हा याच्यामध्ये प्रामुख्याने अभ्यास येतो। हा अभ्यास करत असताना पृथ्वीवरील वातावरणाचे उभे विभाग त्याच्या वैशिष्ट्यावरून त्या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत। म्हणजे तो जे काही विभाग आपण पाडले त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्याला अनुसरूनच, तेथील घटकाला अनुसरूनच त्या ठिकाणी त्याचे विभाग पाडलेले आहेत। परंतु या विभागातील सीमारेषा मात्र स्पष्टपणे सांगता येत नाहीत। तरी परंतु ढोबळमानाने वातावरणाच्या उंचीच्या सीमा ठरवल्या गेलेल्या आहेत। आता जे काय आपण सीमा सांगणार आहोत, तपांबराची सीमा असेल, सितंबराची असेल, आयनंबर असेल, बाह्यंबर असेल, हे सगळे ढोबळमानाने सीमा ठरवलेल्या या ठिकाणी सांगण्यात येतात। तापमानाच्या स्थितीच्या आधारे वातावरणामध्ये प्रामुख्याने 4 विभाग त्या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत। ते समोर आहेत तुमच्या। कोणते 4 आहेत? तपांबर हा पहिला भाग, दुसरा आहे स्थितांबर, तिसरा आहे आयनांबर आणि चौथा आहे बाह्यांबर। हे वातावरणाच्या बाबतीमधले 4 थर या ठिकाणी आज आपणाला अभ्यासायचे आहेत। त्यामधला पहिला जो भाग आहे तो आहे तपांबराचा। तपांबराचा जो काय भाग आहे तो पहिला भाग आहे। आपण तुम्हाला या ठिकाणी समोर आकृती दिलेली आहे। या आकृतीचा बारकाईने जर आपण अभ्यास केला तर आपणाला या थराविषयी स्पष्ट कल्पना या ठिकाणी आलेली दिसून येते। तपांबराचा पहिला भाग पाहत असताना आपणाला असं लक्षात येतं की भूपृष्ठापासून एकदम भूपृष्ठाला लागून असलेल्या थराला तपांबर असं म्हटलं जातं। तिथं दिलेलं आहे बघा तेव्हा तपांबर। पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून असलेला भाग कोणता आहे? तपांबराचा भाग आहे। यातील
जो वातावरणाचा भाग असतो तो सतत परिवर्तनशील असतो. म्हणजेच काय, परिवर्तन हा येथील स्थायी भाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या भागाला तपांबर किंवा परिवर्तनशील भाग असं या ठिकाणी म्हटलं जातं. या तपांबराच्या ठिकाणचे काही वैशिष्ट्ये आहेत, हे वैशिष्ट्ये सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे तपांबराच्या ठिकाणी काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. तपांबराचा विस्तार अक्षवृत्तानुसार बदलतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्हाला माहित आहे विषुववृत्त आहे, वेगवेगळे अक्षवृत्त आहे, ध्रुव आहे आणि त्याच्यानुसार याची काय असते, उंची बदलत असते. विषुववृत्तावर वेगळ्या उंचीपर्यंत किंवा विषुववृत्तावर विशिष्ट उंचीपर्यंत तपांबर आहे, ध्रुवावर विशिष्ट उंचीपर्यंत तपांबर आहे आणि मधल्या भागामध्ये विशिष्ट उंचीपर्यंत काय आहे, तपांबराची सीमा असलेली आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः विषुववृत्तावर 16 किलोमीटर उंचीपर्यंत तपांबराचा थर अस्तित्वात असावा या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. किती? 16 किलोमीटर. कुठं? विषुववृत्तावर 16 किलोमीटर उंचीपर्यंत हा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ध्रुवीय प्रदेशावर जेव्हा आपण जातो त्यावेळेस त्या ठिकाणी हा 8 किलोमीटर उंचीचा थर या ठिकाणी असलेला आपल्याला आढळून येतो. परंतु ह्या दोन्हीची ज्यावेळेस आपण सरासरी काढतो त्यावेळेस सरासरी तपांबराची उंची हे 12 किलोमीटर सांगितलेली आहे. दोन्हीच्या मधला म्हणजे 16 आणि 8 किती झालं? 24 आणि त्याला भागिले 2 जर केलं तर 12, म्हणजे सरासरी उंची 12 किलोमीटर तपांबराची आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. दुसरं वैशिष्ट्य याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तपांबरात उंचीनुसार तापमान कमी कमी होत जातं. जसजसं वर जावं तसतसं तापमान कमी होतं. आणि हे किती कमी होतं? 160 मीटर उंचीपर्यंत ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस 1°C या ठिकाणी तापमान कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे कमी होण्याचं जे काही दर असतो या दराला काय म्हटलं जातं तर तापमानाचा ऱ्हास दर या ठिकाणी म्हटलं जातं. तिसरं वैशिष्ट्य इथं असं आपल्याला सांगता येईल, या थरामध्ये हवेचे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी प्रवाह सुरू असतात. म्हणजे हवा वरून खाली जाते, खालून वर येते, वरून खाली जाते, हे सातत्याने या थरामध्ये घडत असतं. म्हणून या थराला अभिसरण प्रवाहाचा विभाग असं सुद्धा म्हटलं जातं. चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी असं सांगता येईल, उष्णता संक्रमणाच्या तिन्ही अवस्था या थरामध्ये घडून येतात. उष्णता संक्रमणाच्या किती अवस्था आहेत? 3 अवस्था आहेत. कोणत्या कोणत्या? वहन, उत्सर्जन आणि अभिसरण. या तिन्ही अवस्था तपांबराच्या थरामध्ये घडून येत असलेले आपल्याला दिसून येतात. या थरामध्ये म्हणजे कोणत्या? तपांबरामध्ये जलबाष्प आणि धुलीकणाचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण हा भूपृष्ठाला लागून असलेला थर असल्यामुळं भूपृष्ठावर असलेली धुलीकण या थरामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि बाष्पीभवनाचं झालेला जो काही बाष्प आहे, जी काही वाफ आहे, ती याच थरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच थरामध्ये आता बघा महत्वाचं आहे, याच थरामध्ये हवेतील सर्व आविष्कार घडतात. हवेत काय काय आविष्कार घडतात? आता आपणाला माहित आहे हवेमध्ये आता सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये वेगवेगळे आविष्कार हवेमध्ये पाहायला मिळतात. उदाहरणामध्ये वादळ तपांबरामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. ढगाची निर्मिती तपांबरामध्येच होते. पाऊस, विजा चमकणे, त्यानंतर धुके, दव, दहिवर या सगळ्या वेगवेगळ्या आविष्काराचा या ठिकाणी तपांबरामध्येच त्या ठिकाणी हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. सजीव सृष्टीसाठी हा अत्यंत महत्वाचा, पुढचं वैशिष्ट्य काय आहे? सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्वाचा थर असलेला पाहायला आपल्याला मिळतो. कारण पाऊस पडतो, सगळ्या ह्या प्रक्रिया इथंच घडत असतात. म्हणून सजीव सृष्टी सुद्धा या थरामध्येच अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या घटकाला अनुसरून या ठिकाणी तयार झालेली आहे असलेलं तुम्हाला पाहायला मिळते. वातावरणातील एकूण जे काही वायू आहेत या एकूण वायूपैकी 75% वायू कुठं? तर तपांबरामध्ये आढळलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही माहिती झाली तपांबराच्या थराविषयी. तिथं दिलेलं आहे बघा, खाल्ल्या बाजूला पृथ्वी आहे, त्याच्यावर तपांबर लिहिलेला आहे आणि वर डॉट डॉट केलेली जी काही रेषा आहे तिथल्या मधल्या भागातला जो काही थर आहे तो तपांबराचा थर म्हणून ओळखला जातो. भूपृष्ठापासून वरच्या बाजूचा. तपस्तब्दी तपांबरामधलाच एक छोटा भाग आहे, तो आहे तपस्तब्दी. तपांबर ज्या उंचीवर संपतं त्या भागाला तपस्तब्दी असं म्हणतात.
म्हणजे जिथं तपांबर संपतो तिथून वरच्या भागाला काय म्हणतात, तपस्तब्दी. हा अतिशय कमी अंतराचा थर आहे. तपांबर आणि स्थितांबर या दोन थरांना काय करत असतो, तपस्तब्दी वेगळा करत असतो. तपस्तब्दीचा थर तपांबराच्या वरच्या सीमेपासून फक्त 3.2 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. म्हणजे हा छोटा थर आहे. कुठला, तपस्तब्दी. तपस्तब्दीमध्ये काय होतं, स्थितांबर वरच्या बाजूला, तपांबर खालच्या बाजूला, म्हणजे दोन थराला अलग करणारा हा थर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या थरामध्ये हवेचे तापमान सर्वत्र स्थिर असते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तपस्तब्दी म्हणलेलं आहे. स्थिर आहे म्हणून काय, स्तब्दी, त्याच्या नावातच आहे बघा, तपस्तब्दी. तिथे विमानाचं चिन्ह दिलेलं आहे, त्याच्या बाजूला तपस्तब्दी लिहिलेलं आहे, आकृतीमध्ये पहा तुम्ही. या भागामध्ये हवेमध्ये जे काय आविष्कार मगाशी मी सांगितले ते अजिबात या ठिकाणी घडून येत नाहीत. तपांबराचे गुणधर्म पूर्णतः या ठिकाणी नष्ट होऊन, म्हणजे तपांबरामध्ये जे काही घटना आहेत त्या घटकाच्या सगळे हे काही आविष्कार, म्हणजे जे काही गुणधर्म आहेत ते इथं नष्ट होतात आणि स्थितांबराचे गुणधर्म या ठिकाणापासून चालू व्हायला या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. तपस्तब्दीमध्ये विषुववृत्तावर 80°C तापमान असतं. विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला जिथंच तपस्तब्दी आहे तिथलं तापमान किती आहे, -80°C. आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये याच ठिकाणचं तापमान तपस्तब्दीमध्ये -45°C असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या थराची उंची विषुववृत्तापासून 16 ते 17 किलोमीटर उंचीवर आहे. बरोबर आहे, आपण 16 ते 17 विषुववृत्तावर याची उंची असलेली पाहायला मिळते. तर ध्रुवीय प्रदेशामध्ये 8 ते 9 किलोमीटरच्या उंचीच्या दरम्यान हा थर आपणाला आढळतो. कोणता, तपस्तब्दी. आपला दुसरा महत्वाचा 2 नंबरचा थर आहे तो आहे स्थितांबर. या स्थितांबरामध्ये प्रामुख्याने तपस्तब्दीनंतर स्थितांबराची सुरुवात होते. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेल्या आकृतीमध्ये तपस्तब्दीच्या वरच्या बाजूला स्थितांबर लिहिलेला आहे. परंतु या थराची जी काही उंची आहे या उंचीच्या बाबतीमध्ये अनेक लोकांमध्ये या ठिकाणी एकवाक्यता आढळत नाही. काही लोकांच्या मते ह्याची उंची आहे 30 किलोमीटर पर्यंत. कुठं, तपस्तब्दीच्या वरच्या बाजूला 30 किलोमीटर आहे असं काही लोक म्हणतात, तर काही लोक काय म्हणतात 80 किलोमीटर पर्यंत याची उंची असावं या ठिकाणी सांगितलेलं आहे, असा त्यांचा अंदाज आहे. म्हणून वरच्या बाजूला वरची डॉट जी रेषा आहे ती रेषा आहे बघा इथं 50 किलोमीटरच्या दरम्यानची. तिथपर्यंत आपण ह्या दोन्हीच्या मधला मार्ग काढून त्या ठिकाणी असं सांगितलं की सरासरी उंची 50 किलोमीटर असावी. एकाचं मत काय आहे, काही लोकांचं 30 किलोमीटर, काही लोकांचं काय आहे 80. म्हणून दोन्हीच्या मधला म्हणून आपण त्या ठिकाणी या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्थितांबराची उंची तपस्तब्दीच्या वरच्या बाजूला 50 किलोमीटर असावी असे या ठिकाणी सांगितलेले आहे. स्थितांबराच्या वरच्या सीमेला स्थितस्तब्दी असं म्हटलं जातं. जसं तपांबराच्या वरच्या जी काही सीमा आहे तिला आपण तपस्तब्दी म्हणतो, तसं स्थितांबराच्या वरच्या थराला स्थितस्तब्दी असे या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून स्थितस्तब्दीनंतर तापमानात एकदम वाढ झालेली दिसून येते. स्थितस्तब्दीमध्ये काय होते, एकदम वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जसं आपण तपांबराचे वैशिष्ट्य पाहिले तसं या ठिकाणी स्थितांबराची सुद्धा वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, स्थितांबराचा विस्तार 10 किलोमीटर पर्यंत आढळतो. तपस्तब्दीच्या वरच्या बाजूला किती किलोमीटर पर्यंत आढळतो, स्थितांबराचा विस्तार 10 किलोमीटर पर्यंत आढळतो. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या थरामध्ये हवेची हालचाल अजिबात होत नाही, म्हणजेच तिथली हवा स्थिर असते, म्हणून त्याला नाव का दिलेलं आहे, स्थितांबर असं नाव दिलेलं आहे. स्थितांबरात सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेचे शोषण केले जाते. इथली हवा स्थिर असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याकडून येणारे जे काही उष्णता आहे त्याची उष्णतेचं काय केलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोषण केलं जातं. वातावरणाच्या या थरामध्ये जलबाष्प व धुलीकणाचा अभाव असतो, कारण हा थर भूपृष्ठापासून कुठंतरी उंचीवर असल्यामुळे त्या भागामध्ये वातावरण आणि धुलीकणाने काय तर जलबाष्प या ठिकाणी अजिबात आढळून येत नाहीत. तर ते कुठं आढळतात, तपांबरामध्ये आढळतात. म्हणून
हेच आढळत नसल्यामुळे इथं कसलेच आविष्कार आपल्याला घडून येत असलेले दिसून येत नाहीत. म्हणजे तपांबराच्या अगदी उलट स्थिती स्थितांबरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. वातावरणाच्या या थरामध्ये 12 ते 25 किलोमीटर उंचीच्या दरम्यान तापमान कायम असते, म्हणून या थराला समताप क्षेत्र असं म्हटलं जातं. या थरामध्ये किती? 12 ते 25. आपण आता याची सरासरी उंची किती सांगितली होती? तपस्तब्धीच्या वर 50 किलोमीटर सांगितली होती. आणि या 50 किलोमीटरच्या दरम्यान जिथून 12 किलोमीटर ते 25 किलोमीटरच्या दरम्यान तापमान हे एकदम सारखं असतं, म्हणून त्याला समताप क्षेत्र असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय विरळ हवा, पुढचं वैशिष्ट्य आहे अतिशय विरळ हवा आहे या ठिकाणी. अतिशय कमी व कायम तापमान आहे, कायम, बदल अजिबात होत नाही. आणि या ठिकाणी ढगाचा मात्र अभाव आहे, कारण जलबाष्पच नसतात तर ढग होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. धुलीकण सुद्धा त्या ठिकाणी नसतात. आणि म्हणून या ठिकाणी या थराचे आपण आतापर्यंत सांगितलेली अशी वैशिष्ट्ये सांगता येतील. स्थितांबरामध्येच ओझोन नावाचा एक वायूचा स्तर असतो. ओझोन स्थितांबरामध्येच काय? ओझोनचा एक स्तर असतो. त्या ओझोन विषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. स्थितांबराच्या बाजूला 2 बाणं दिलेले आहेत बघा, वर एक टोक आहे आणि खाली एक, त्याच्यामध्ये ओझोन नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे स्थितांबरामध्येच अस्तित्वात असलेला ओझोन नावाचा एक थर आहे. कुठं आहे हा? भूपृष्ठापासून सुमारे 40 किलोमीटर उंचीवर ओझोनचं या ठिकाणी वायूचं आवरण असलेलं आपल्याला दिसून येतं. भूपृष्ठापासून 40 किलोमीटर, अलग लक्षात. म्हणजे स्थितांबरामध्ये हा थर आहे, त्यामुळे या थराला ओझोनांबर असं नाव सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. चार्लस फॅब्रीने इसवी सन 1913 मध्ये ओझोनांबराचा शोध लावला. त्यांच्या मते 90 किलोमीटर उंचीपर्यंत किंवा उंचीवर ऑक्सिजनचे जे काही रेणू आहेत ते अदृश्य होतात. अतिशय कमी विरळ स्वरूपाचा ऑक्सिजन असतो, त्याचे रेणू आहेत ते अतिशय काय होतात? अदृश्य होतात. त्याऐवजी तिथे 3 ऑक्सिजन रेणूंनी तयार होणारा ओझोन वायूचा पट्टा तयार होतो. असे 3 रेणू एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतो? तो ओझोन वायूचा पट्टा तयार होतो. म्हणजेच त्या भागामध्ये 25 किलोमीटर उंचीवर हा पट्टा तयार होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं. वातावरणात ओझोनचे प्रमाण जास्त असल्यामुळं, म्हणजे त्या भागामध्ये, वातावरणात नाही, त्याच भागामध्ये ओझोनचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. ओझोन स्तर काय? ओझोन स्तर, लक्ष देऊन ऐका, अतिनील किरणाचे शोषण करतो. अतिनील किरण म्हणजे काय? सूर्याकडून येणारे जे काही किरण असतात ते अतिनील म्हणजे विषारी किरण आहेत, ते शोषण्याचं काम कोण करतं? तर ओझोन वायू करत असतो. म्हणजेच सूर्यप्रकाशातले विष नाहीसं करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो करतो ओझोन वायू. त्यामुळे सूर्यप्रकाश हा सजीव उपयोगी या ठिकाणी बनतो आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येत असतो. म्हणजे ह्या थराचं तुम्हाला महत्व किती आहे लक्षात आलं असेल. विषारी किरणाला फक्त तिथं अडवून ठेवतं आणि बाकीचे जे काही चांगली किरण आहेत ते भूपृष्ठापर्यंत या ठिकाणी येत असतात. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणाचे विद्युत विसर्जनामुळं ऑक्सिजनच्या अणूमध्ये त्याचं विखंडन होतं. ऑक्सिजनच्या अणूमध्ये काय होतं? त्याचं विखंडन होतं. उदाहरणार्थ O2 पासून O+O असं त्याचं विखंडन होतं. O2 पासून O+O. त्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाशातील अतिनील किरण ऑक्सिजनमध्ये मिसळतात तेव्हा त्यांच्यात प्रक्रिया होऊन काय? जेव्हा सूर्यप्रकाशातील अतिनील किरण कुठं? ऑक्सिजनमध्ये मिसळतात तेव्हा त्यांच्यात प्रक्रिया होऊन O2+O बरोबर O3. O2+O म्हणजे ऑक्सिजन आणि म्हणजे ऑक्सिजन पासून विभाजित झालेला O हे एकत्र येऊन O3 ची या ठिकाणी निर्मिती होते आणि O3 म्हणजेच ओझोनची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता जसं आपण बाकीच्या थराचे वैशिष्ट्य पाहिले तसं या ओझोनचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत, ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ओझोनचं पहिलं वैशिष्ट्य आहे वातावरणात या वायूचं प्रमाण अतिशय कमी आहे, अल्प आहे. 0.0006% एवढं याचं प्रमाण आहे.
म्हणजे एवढे कमी प्रमाणात हा जरी वायू असला तरी तो उपयोगी वायू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सूर्यापासून येणारी दुसरं वैशिष्ट्य आहे, सूर्यापासून येणारी अतिनील किरणं या थरामध्ये शोषली जातात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान या थरामुळे वाढू शकत नाही. नाहीतर प्रचंड तापमान वाढून पृथ्वीवरील सजीव सृष्टी या ठिकाणी नष्ट झाली असते. म्हणून या थराला पृथ्वीचं संरक्षण कवच या ठिकाणी असलेलं आपल्याला असं म्हटलं जातं. हा थर काय आहे? पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणून काम करतो आणि म्हणून सजीव सृष्टी जिवंत या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये मात्र आपण या थराला काय करत आहोत, याचं आपल्या मानवी हस्तक्षेपामुळं या थराचा आपण ऱ्हास करण्यामध्ये मानव कुठंतरी त्याला कारणीभूत ठरत आहे. परिणामी पृथ्वीच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे, कारण आपण काय करतो, प्रदूषण करतो. प्रदूषण कोणत्या कोणत्या माध्यमातून केलं जातं? वाढता औद्योगिकरण, उद्योगधंद्याच्या वाढत्या ह्याच्यामुळं किंवा उद्योगधंद्यामुळे काय होत असतं तर औद्योगिकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. रेफ्रिजरेटर किंवा वातानुकूलित जे काही यंत्र आहेत त्याच्यामध्ये जे काय आपण क्लोरोफ्लोरोकार्बन वापरतो त्याच्यामुळे सुद्धा कुठंतरी ओझोनच्या थराचा नाश व्हायला लागलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. समजा हीच क्रिया सातत्यानं जर चालू राहिली, सूर्याकडून येणारी अतिनील जी काही किरणं आहेत ते किरणं भूपृष्ठावर पोहोचतील आणि त्यामुळं पृथ्वीचं प्रचंड तापमान वाढेल. परिणामी सजीव सृष्टीचा विनाश होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कुठंतरी आपल्याला प्रदूषणावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आता प्रदूषणावर कसं नियंत्रण आणायचं, काय आणायचं, याच्यासाठी आपल्याला वेगळ्या पिरियडमध्ये सांगावं लागेल. तो एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. झाडाची वाढ करावी लागेल, प्रदूषण कमी करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी ओझोनच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगता येते. आपण आतापर्यंत काय केलं, तपांबर, तपस्तब्दी, स्थितांबर, चितांबरातलाच ओझोनांबर या ठिकाणी याविषयी माहिती पाहिली. पुढचा थर जो आहे तो आहे आयनांबर किंवा दलांबर. आयनांबर किंवा दलांबर, बघा तो वरच्या भागामध्ये आयनांबर आहे, त्यालाच दलांबर असं म्हटलं जातं. वातावरणाच्या या थरामध्ये आयन मुक्त असतात, मुक्त आयन असतात, म्हणून या थराला आयनांबर असं म्हणतात. या थराचा विस्तार 80 किलोमीटर पासून 640 किलोमीटर उंचीपर्यंत या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या थरात सौर ऊर्जेतील गॅमा किरणे व क्ष किरणे नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्या अणुद्वारे शोषली जातात. म्हणजे वरचं वातावरण अतिशय विरळ होत गेलेलं असतं, तिथं फक्त आयन असतात, त्याचे कण असतात आणि त्या कणाद्वारे काय केलं जातं, किरण शोषले जातात. कोणते किरण? गॅमा किरण आणि क्ष किरण शोषले जातात आणि या शोषण प्रक्रियेतून आयन्स निर्माण होतात आणि या आयनाद्वारे रेडिओ लहरी परावर्तित होतात. या आयनांद्वारे काय होत असतं, रेडिओ लहरी परावर्तित होत असतात. 1930 मध्ये रॉबर्ट अलेक्झांडर वॅटसन वॅट यांनी या थराला आयनांबर हे नाव पहिल्यांदा दिलं. उंचीनुसार आयनांबराचे पुन्हा 3 भाग पडतात. आयनांबराच्या थरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर किती भाग पडतात? 3 भाग पडतात. त्याच्यातला पहिला भाग आहे डी थर, डी लेअर आपण त्याला म्हणतो. 80 किलोमीटर ते 99 किलोमीटर उंचीपर्यंतच्या थराला डी थर असं या ठिकाणी म्हटलं जातं. या थरातून रेडिओ लहरी परावर्तित होऊन परत भूपृष्ठावर येतात. त्यामुळे दूर अंतरावरील रेडिओचे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला ऐकू येतात. शिवाय पृथ्वीकडे झेप घेणाऱ्या ज्या काही उल्का असतात, या उल्का या थरामध्ये प्रामुख्याने जळून खाक होत असतात. तेव्हा त्यामधून जी काही बाहेर पडणारी धूळ आणि राख आहे ती त्या ठिकाणी या थरामध्ये बाहेर पडत असते. पृथ्वीवरील धूळ या थरामध्ये गेल्यास वाफेचे जलबिंदू त्या ठिकाणी बनतात. त्यामुळे त्यांना धवल रंग किंवा पांढरा रंग प्राप्त होतो आणि यालाच आपण निशादीप्त मेघ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा फक्त दिवसा आढळतो. निशादीप्त मेघ आपण त्या ठिकाणी पाहतो, हा दिवसा आढळतो. यामधलाच दुसरा थर आहे ई थर. ई थराला केनेली हेविसाइड नावाचा थर असं सुद्धा म्हणतात, कारण या थराचा शोध या केनेली आणि हेविसाइड या 2 शास्त्रज्ञांनी लावला आणि म्हणून त्याला त्याचं नाव दिलेलं आहे केनेली हेविसाइड थर.
इसवी सन 1902 मध्ये या दोघांनी कशाचा थराचा शोध लावला. कुण्या थराचा? ई थराचा शोध लावला आणि स्वतःच त्याला त्याचे म्हणजे त्यांच्या नावानं हा थर आपण आहे असल्याने आपल्याला पाहायला मिळतो. रेडिओ लहरीचे परावर्तन करणारा एखादा आयन या ठिकाणी असावा असं या दोघांना वाटलं आणि म्हणून त्यामुळे या थराला केनेली हेविसाइड असं नाव देण्यात आलं. या थराचे अस्तित्व भूपृष्ठापासून 99 किलोमीटर ते 150. पहिला डी थर किती होता? 80 ते 99. हा किती आहे? 99 ते 150 उंचीच्या दरम्यान असलेला हा थर आपल्याला असलेला पाहायला मिळतो. नायट्रोजनवर अतिनील किरणाची प्रक्रिया होऊन या थराची निर्मिती होते. मध्यम रेडिओ लहरी यामधून परावर्तित होतात. या थराचे पुन्हा E1 व E2 असे दोन भाग पडतात. म्हणजे ई थराचे किती भाग पडतात? E1 आणि E2 असे दोन भाग पडतात. तिसरा जो काही महत्वाचा थर आहे तो आहे एफ थर. जसं आपण ई थराला नाव दिलं केनेली हेविसाइड, तसं एफ थराला ॲपल्टन नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे. कारण ॲपल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञानं हा थर या ठिकाणी 205 किलोमीटर उंचीवर आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हा शोध 1947 मध्ये प्रामुख्याने या शोधाबद्दल या ॲपल्टनला काय केलेलं आहे? वास्तवशास्त्राचे नोबेल पारितोषिक या ठिकाणी त्याला मिळालेलं आहे. कुणाला? ॲपल्टनला. त्यानं कारण हा थर या ठिकाणी शोधला म्हणून. पृथ्वीपासून 150 ते 380 किलोमीटर उंचीच्या थराला एफ थर असं म्हटलं जातं किंवा ॲपल्टन थर असं म्हटलं जातं. या थराचे F1 आणि F2 असे पुन्हा दोन भाग पडतात. जसं आपण पाहिलं E1 आणि E2 असे, तसं या ठिकाणी F1 आणि F2 असे दोन भाग पडतात. F1 हा थर दिवसा आढळतो व रात्री नष्ट होतो. बघा किती चमत्कार आहे इथं. F1 हा थर दिवसा काय करतो? आढळतो आणि रात्री नष्ट होतो. लांब अंतरावर रेडिओ संदेश पाठवताना या थरामुळे किंवा या थराद्वारे परावर्तित रेडिओ लहरीचा उपयोग होतो. F2 हा थर देखील रेडिओ लहरी परावर्तित करतो, परंतु या थरात ऋतुमानानुसार फरक पडतो. आयनांबरामध्ये 100 ते 300 किलोमीटर उंचीच्या दरम्यान सूर्यापासून निघालेल्या इलेक्ट्रॉनिक्सचे विकिरण झाल्यामुळे ध्रुवीय प्रदेशामध्ये प्रखर प्रकाश झगमणाऱ्या शलाका या ठिकाणी याच्यामुळे दिसतात. म्हणून या शलाकांना अरोरा असे या ठिकाणी नाव दिलेलं आहे. अरोरा कशामुळे होतात? ह्या आयनांबरामध्ये सूर्यापासून निघालेल्या इलेक्ट्रॉनचे विकिरण होते. विकिरण झाल्यामुळं प्रखर प्रकाशाच्या झगमगणाऱ्या शलाका दिसतात. याला काय नाव आहे? या शलाकांना अरोरा असे या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. या रेडिओचे थराचे वैशिष्ट्य बघा काय आहेत. रेडिओ केंद्रावरील कार्यक्रम ऐकण्यासाठी हा थर अतिशय महत्वाचा असतो. आपण कार्यक्रम जो ऐकतो रेडिओ केंद्रावर, तर त्याच्यासाठी हा थर अतिशय महत्वाचा असतो. आयनांबरात उंचीनुसार तापमानात काय होत असते? तर वाढ होत जाते. आयनांबरात वातावरणातील दाब अत्यंत कमी असतो. म्हणजे हा उंचीवरचा थर असल्यामुळे तिथं प्रामुख्याने दाब कमीच असणार आणि म्हणून तिथं अत्यंत कमी दाब असतो. तापमानात काय होत असते? इथं वाढ होत असते. आणि रेडिओ कार्यक्रम ऐकण्यासाठी हा थर अतिशय महत्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा भाग आहे बाह्यांबराचा. सगळ्यात वरचा बाह्यांबर नावाचा एक थर आहे, तो बघा त्या ठिकाणी दिसतो तुम्हाला. इसवी सन 1949 मध्ये लायमन स्पिट झर्नी 500 किलोमीटर उंचीवरील या थराला त्यांनी काय केलेलं आहे? बाह्यांबर असं नाव दिलेलं आहे. पृथ्वीपासून सुमारे 650 किलोमीटर उंचीवरील थराला बाह्यांबर असं म्हणतात. तिथं दिलेल्या बघा 650 किलोमीटर उंची, त्याच्या वरच्या भागाला काय म्हणायचं? बाह्यांबर म्हणतात. आता बाह्यांबराचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. काय आहे त्याचे वैशिष्ट्य बघा. या थरात हवा फारच विरळ असणारच, कारण हा थर कुठं आहे? फार उंचीवर आहे. आणि सगळी हवा सगळ्यात जास्त किंवा वायूचं प्रमाण कुठं आहे? तपांबरामध्ये आहे. म्हणून इथली हवा कशी आहे? एकदम विरळ हवा असलेली आपल्याला पाहायला मिळतं. वायूचं सुद्धा अतिशय प्रमाण कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वजनाने 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे, वजनाने हलके असणारे वायू इथं असतात. आता कोणत्या वजनाने हलके वायू? हायड्रोजन, हेलियम, हे दोन जे अतिशय हलके आहेत वजनाने, हे वायू प्रामुख्याने इथं असलेले आपल्याला पाहायला मिळतात.
वातावरणाच्या बाह्य सीमेवर हवेचे तापमान अत्यंत जास्त असते. म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशय जास्त तापमान असतं. 5568.5 डिग्री सेल्सिअस या ठिकाणचे तापमान आहे. म्हणजेच काय तर हा प्रचंड तापमानाचा पट्टा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. 1000 अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा हा थर असलेला आपल्याला दिसून येतो. या थरातून हायड्रोजन व हेलियम यांचे सूक्ष्म कण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून काय होत असतात, मुक्त होतात आणि हे काय करतात तर अंतराळामध्ये निघून जातात. हा उंचीवरचा थर आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती तर असतेच, परंतु काही कण काय होत असतात, सूक्ष्म कण, कोणाचे, हेलियमचे आणि हायड्रोजनचे, मुक्त होऊन बाह्यांबराच्या वरच्या भागामध्ये हे कण आपणाला पाहायला मिळतात. अधिक तापमानामुळे व अधिक उंचीमुळे या थराविषयी विशेष माहिती प्राप्त होऊ शकली नाही, कारण तापमानामध्ये तिथं प्रचंड असल्यामुळे जाणं शक्य नाही. फक्त या ठिकाणचे अंदाज आपल्याला बांधता येतात आणि या अंदाजावरून त्या ठिकाणची माहिती या ठिकाणी प्राप्त आपल्याला करता येते. म्हणून बाह्यांबराचा हा भाग आपण या ठिकाणी पाहतो. अशा पद्धतीनं वातावरणाची संरचना पाहत असताना आपण 4 थर पाहिले. 4 कोणते कोणते? तपांबर, स्थितांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. तपांबरामध्ये आपण काय काय पाहिलं तर त्याचे वेगवेगळे आपण त्या ठिकाणी आविष्कार वगैरे असलेले पाहिले. हवा कशी असते, किती असते हे पाहिलं. स्थितांबर पाहत असताना 2 घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक आहे ओझोनांबर, त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला. मध्यांबर नावाचा एक थर आहे, जिथं तापमान काय असतं, सारखं असतं आणि त्याला समताप कक्षा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा भाग आपण आयनांबर पाहत असताना आयनांबरामध्ये पुन्हा 3 प्रकार आपण पाहिले. या 3 प्रकारामध्ये डी थर, ई थर आणि एफ थर आपण पाहिले. इथं रेडिओ लहरीचं कसं वहन होतं, काय होतं ह्या संबंधामध्ये आपण माहिती पाहिली. त्यानंतर शेवटचा भाग पाहिला आपण बाह्यांबराचा. बाह्यांबरामध्ये अतिशय सूक्ष्म कण वायूचे असतात आणि तिथून प्रामुख्याने हवेचे अतिशय छोटे छोटे कण तिथं असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीचा आपण या ठिकाणी वातावरणाची संरचना करत असताना आपण अभ्यास केला. या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत. आपण वातावरणाच्या संरचनेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. हा भाग अतिशय महत्त्वाचा असून परीक्षेमध्ये नेहमी याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण हा भाग अभ्यासणं आवश्यक आहे. धन्यवाद.